मुलाखतीच्या आदल्या दिवशी अजितदादा कारने जाणार होते. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी हा दावा केला. फाईल संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता. फाईल आणायला 8 वाजल्यामुळे दादांनी विमानाने जायचं ठरवलं असं प्रमोद हिंदुराव म्हणाले. तर माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण त्यानंतर हिंदुराव यांनी दिलंय. ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड जायचं, बाय रोड जायचं. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब परत तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयात त्याची फाईल क्लिअर नाही. पण तरी सेक्रेटरीला फोन लावला सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे की फाईल आणायला 7:30-8 वाजता. तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मी वक्तव्य केलं होतं त्याच्या अनुषंगाने त्याचा विपर्यास्त करण्याचा कार्यक्रम काही लोक करतात. वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल साहेबांनी खऱ्या अर्थानं सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी राहिलेले आहेत, तटकरे साहेब राहिले आहेत आणि त्यांनी हिंमत आणि ताकद देण्याचं काम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले. आणि अशा अवस्थेमध्ये ही जी भूमिकाच्या आपल्या याच्यामध्ये मांडली जाते ती फार चुकीची आहे. ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली. दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती. मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं. विलिनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास आता स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. सत्तेमध्ये वाटा देण्यास तटकरे आणि पटेलांचा विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विलिनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असल्याच्या बातम्या असल्या तरी आता विलिनीकरण होणार नसल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेमध्ये वाटा देण्यास प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे. विलिनीकरण झाल्यास पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद महामंडळात द्यावी लागतील आणि म्हणून तटकरे पटेलांचा विरोध असल्याची माहिती आहे. दादांच्या निधनापासूनच विलिनीकरणाच्या बैठका झाल्या नसल्याचा दावा तटकरे आणि पटेल करतायत. दादांच्या बैठका या स्थानिक निवडणुकीत एकत्र येण्यासाठी होत्या, विलिनीकरणासाठी नाहीत असं तटकरे आणि पटेलांचं म्हणणं आहे. दुसरीकडे विलिनीकरणावर आता 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात कोणाला घाई झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर अजून काही मिळालेलं नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही. उद्या जर काय पत्रकार परिषद झाली, विलिनीकरणाचा काय विषय असेल, त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्या बाबतीमध्ये मी बोलेन. कोणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या, मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या. त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांना हे आम्हाला सांगायचंय की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो, पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठेतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही तर शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत. या 4-5 जे काही सोकॉल्ड नेते त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूली भूमिका घेतली, त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी देईल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये माझं प्रणित आज देशातला महत्त्वाचा एक घटक आणि युपीए म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत जाण्याचा. तो कालही होता, आजही होता आणि उद्या भविष्यामध्ये सुद्धा राहील. त्याच्यामुळे एनडीएमध्ये येण्याच्या बाबतीतली सुद्धा स्पष्टता
कुणीतरी करणं अत्यंत आवश्यक आहे. विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात होणार होतं? तुम्ही एनडीए सोबत जाणार, तुम्ही एनडीए सोबत जाणार होते का? अशा पद्धतीचा थेट सवाल सुनील तटकरे उपस्थित करतात. प्रफुल्ल पटेलांची तीच भूमिका विलिनीकरणाबाबत आणि सुनील तटकरेंची त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी होतील असं त्यांचं. एनडीए सोबत आणि भाजप सोबत जाणार होते का? मी जी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आजच्या दिवशी घेणार होतो ती फार सखोल आणि डिटेलमध्ये आहे आणि पुराव्यासकट आहे. आता ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती सोमवार नाही तर मंगळवारी मुंबईमध्ये मी घेणार आहे. त्यावेळेस हा जो प्रश्न त्यांचा आणि तुमचा आहे त्याला योग्य असं उत्तर तिथं देईल. एनडीए सोबत जाणार होते का नाही त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळणार आहे. 100%. अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. तर रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वतः तपासावेत असं संजय राऊत म्हणाले. मृत्यूचं राजकारण करू नये ही उडवाउडवीची उत्तरं असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय. शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाहीये. फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे. त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्याला त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणे निष्पक्षपणा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. तुमचं दुःख हे ढोंग आहे. अजितदादांना अरोराचा कॉन्ट्रॅक्ट नको होतं असा दावा रोहित पवारांनी केला. कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाली होती. एक नेता बैठकीमध्ये होता तर दुसरा फोनवर होता असं रोहित पवार म्हणाले. त्या पॉलिटिकल कन्सल्टंटनं 2 प्लेन खरेदी केले होते असा दावा रोहित पवारांनी केला. दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. नरेश अरोरांचा 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथे आलेले होते का आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे. अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली पाहिजे अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केली आहे. त्यांचं ट्विट आहे ते आपण पाहूया. अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. आपण राज्याचे प्रमुख म्हणून पुढाकार घेऊन चौकशीची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडनं याचा तपास करावा. अपघाताचं सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलंय. राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्तच घाबरलेत. या भगतसिंह कोश्यारींच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले. ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते आम्हाला काय अक्कल शिकवणार असं म्हणत राऊतांनी कोश्यारींना लफंगा माणूस म्हटलं. तर त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए. और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है, जैसे राम जी के लिए सब बराबर थे. अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःच, तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरत आहे? एक नंबरचा लफंगा माणूस आहे. बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचं नाही. आणि त्याला पद्मभूषण दिलं, जोड्याने मारलं असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी. भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं. त्या कोश्यारीजींवर टीका करू नका. कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता. चंद्रपूरमध्ये भाजपशी युती केल्यामुळे मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिल्याचा दावा संदीप देशपांडेंनी केला. संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? केडीएमसीचा संदर्भ देत देशपांडेंनी राऊतांसह ठाकरेंवर निशाणा साधलाय.
काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी. ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही. ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती. जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीचे ऑफर आहेत. संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे पण बघावं लागेल. चंद्रपूरच्या बाबतीत तुम्ही कराल ते सगळं चालतं, योग्य, बरोबर. दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला. संजय राऊत यांच्यामध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली. चंद्रपुरातील प्रकरणावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. चंद्रपूरमधील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची माहिती आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान अपघातानं नव्हे तर हेतुपूर्वक पाडलं गेलं असा दावा इटलीच्या एका वृत्तपत्रानं केलाय. पाहूया. गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान अपघात नव्हे तर हेतुपूर्वक पाडलं गेलं असा दावा इटलीच्या एका वृत्तपत्राने केला. इटलीतल्या कोरियर डेला सेरा या वृत्तपत्रानं हा दावा केलाय. 2 पायलट्सपैकी एकानं विमानाचं इंजिन फ्युएल कंट्रोल स्विच बंद केला होता. त्यामुळे विमानाला इंधनाची ताकदच मिळाली नाही आणि ते जमिनीवर कोसळलं. कॅप्टन सुमित सबरवाल हे पायलट इन कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे या विमानाचे को पायलट होते, असं इटलीतल्या वृत्तपत्रानं म्हटलंय. भारतीय तपास यंत्रणा त्याच संदर्भातला अहवाल तयार करत असल्याचंही या वृत्तपत्राने म्हटलंय. जून 2025 मध्ये गुजरातच्या अहमदाबादेत एअर इंडियाचं बोईंग विमान कोसळलं होतं, ज्यात 260 जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यामधील डीपीडीसी बैठकीला फडणवीसांची व्हीसीद्वारे हजेरी, तर बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटीच्या वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. मागणी केल्याप्रमाणे आमदारांना निधीची कमतरता भासणार नाही. आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी ही ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील बैठकीमधले महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटीच्या वाढीव निधीची मागणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या या मागणीप्रमाणे आमदारांना निधीची कमतरता भासणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय. वाढीव निधी संदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले. आमदारांच्या मागण्या विचारात घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी, फडणवीसांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव द्या अशी मागणी आमदार शंकर मांडेकरांनी फडणवीसांकडे केली आहे. पुण्यामधील डीपीडीसी बैठकीला फडणवीसांची व्हीसीद्वारे हजेरी, तर बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटीच्या वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. मागणी केल्याप्रमाणे आमदारांना निधीची कमतरता भासणार नाही. आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी ही ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील बैठकीमधले महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटीच्या वाढीव निधीची मागणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या या मागणीप्रमाणे आमदारांना निधीची कमतरता भासणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय. वाढीव निधी संदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले. आमदारांच्या मागण्या विचारात घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी, फडणवीसांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव द्या अशी मागणी आमदार शंकर मांडेकरांनी फडणवीसांकडे केली आहे. राज्यामध्ये 72,84,000 रुपयांची अफूची झाडं जप्त करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख समाधान उघडेंकडनं अफूची लागवड करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख समाधान उघडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधील दसमेगाव शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाळू माफियाच्या मुजोरीचा प्रकार समोर आलेला आहे. उमरेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भिवापूरला जाताना वाळू तस्करांनी गाडीचा अपघात घडवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नागपूरमध्ये वाळू तस्करांकडून अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि याचा हा एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे.